कादंबरी युगंधर. लेखक शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 2. गोकुळ कसं होतं हे माझं प्राणप्रिय गोकुळ. तशी वज्रभूमीत आणखीनही 17-18 गोकुळं होती. त्यातील माझं गोकुळ प्रमुख होतं. सर्व प्रकारच्या प्रदूषणांपासून दूर, निसर्गदत्त, टवटवीत. इथे नुसतेच गोपगोपी स्त्री पुरुष नव्हते राहत. आर्यवर्ताच्या ब्रह्मावर्त या गंगा यमुनेच्या खोऱ्यातील ते एक नांदतं छोटं ग्रामच होतं. आर्यवर्ताचा घेराही चांगला दंडकारण्यापासून गांधारपर्यंत पसरला होता. त्यावेळी गोकुळात कृषीवलांपासून सुवर्णकार, काष्ठकार, उपलेपक, रजक, धीवर, कुंभकार, लोहकार, चर्मकार अशा 18 पगड नातीही गुण्यागोविंदाने नांदत होत्या. त्याही गोपच मानल्या जात होत्या. चांगल्या 3-4 योजनांचा घेर होता माझ्या प्राणप्रिय गोकुळाचा. त्याच्या भोवती चंद्रकोरीसारख्या सत्वशील जलमय यमुनेने अर्धवर्तुळी फेर धरला होता. उभ्या गोकुळाला वेळूचं व मेसकाठ्यांचं भक्कम संरक्षक कुंपण फिरलं होतं. वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, तरस ह्या हिंस्त्र वनचरांपासून आम्हा गोपांच्या प्राणप्रिय गोधनांचं रक्षण करण्याची दक्षता होती ती. याशिवाय गोधनांच्या संरक्षणाचा अधिक भार होता तो कुत्र्यांवर. मूळची नानावाणीची रानकुत्री माझ्या कष्टाळू गोपांनी अपार कष्ट घेऊन माणसाळून घेतली होती. त्यात लांबट अंगलटीची, कमरेत चिवळ अशी ताम्रवर्णाची, काळीशार तर काही काळीबाळीही होती. दक्षिणेला कुंपणाबाहेर कितीतरी वाव लांबीचा खंदकासारखा एक चर होता. तो पूर्वजांनी कितीतरी वर्षापूर्वीच खोदला. तेव्हाच चुनखडीनं आणि चिकणमातीनं लिंपून घेतला होता. त्यात गोधनांचं मूत्र, गोमय, गवतकाडी रोज सकाळी व संध्याकाळी नेमाने टाकली जाई. या गोमायाच्या खंदकावरही पसरट लाकडी झाकणं होती. त्यांची उघडझाप करण्यासाठी त्यावर भक्कम लाकडी हातमुठी होत्या. प्रचंड संरक्षक कुंपणाला उगवतीला एक व मावळतीला एक अशी 2 भक्कम व उंचच उंच लाकडी महाद्वारं होती. किकर वृक्षाच्या टणक टिकाऊ लाकडांची 3 पुरुषी उंचीची होती ती. या महाद्वारांच्या दोन्ही वितभर जाडीच्या व 2 वाव रुंदीच्या 2 जोडफळ्यांवर आम्हा गोपांची, गोकुळातील कुशल सुतार गोपांनी खोदलेली आकर्षक मानचिन्ह होती. शेपटी फुलवलेल्या, नाकपुड्या विस्फारलेल्या, जबड्यातून लाळेची तार ओघळणाऱ्या, प्रतिस्पर्ध्याशी मस्तक भिडवायला उतावीळपणे उधळलेल्या माजावरच्या 2 पुष्ट खोंडांची. या खोंडांची पुष्ट मांसल व शिंगड उजवीकडे कललेली होती. जमिनीपर्यंत टेकू बघणारी त्यांची चुणीदार पोळी त्यांचा माज खुलवत होती. त्यांना बघताना वाटायचं आता क्षणात पोळी वर खेचत डुरकून ते पूर्ण आसमंत कसा दणा आणून सोडतील. एकदम वरच्या बाजूला पूर्णाकृती चंद्रप्रतिमा खोदली होती. तिचा अर्धा भाग डाव्या द्वारावर व उरलेला अर्धा भाग उजव्या द्वारावर खोदून पूर्ण केला होता. आम्ही गोप अभिर्भानू म्हणजे चांद्रवंशीय, सोमवंशीय त्यांचं हे प्रतीक होतं, वंशचिन्ह होतं. रोज संध्याकाळी द्वारपाल गोपांनी ही द्वारं मिटली की पौर्णिमेची पूर्णाकृती चंद्रप्रतिमा आपोआप पूर्ण होई. उधळलेले दोन्ही खोंड एकमेकांना मस्तक भिडवून आतील गोपांचं संरक्षण करण्यास सिद्ध होत. या दोन्ही महाद्वारांना खांबासारखा गोल शिसमाचे घोटीव व प्रचंड अडणे होते. रात्रीच्या रहदारीसाठी छोटा दिंडी दरवाजा वापरला जाई. आत्ता या क्षणीही त्या भव्य महाद्वाराची मी कैक वेळा ऐकलेली करकर मला स्पष्ट ऐकू येत आहे. पूर्वेच्या द्वाराच्या करकरीशी तर माझ्या कितीतरी स्मृती निगडीत झाल्या आहेत. रोज पूर्वेच्या महाद्वारातून गोकुळात शेकड्यातच गणना होईल असं आमचं गोधन चरणीसाठी हमरत बाहेर पडे. त्यांनी उठवलेल्या चैतन्याच्या सलग हमरांनी माझा प्राणप्रिय गोकुळ कणाकणातून फुलून जागा होई.
इडादेवीचं नाव घेऊन नित्याच्या कर्मयोगाला जुंपून घेई. मावळतीचं महाद्वार यमुनेच्या पात्राजवळ होते. संध्याकाळी ते चरून तृप्त झालेले गोधन त्या द्वारातूनच यमुनेचं पाणी पोटभर रिचवून वासरांच्या ओढीने चौघूर उधळतच शेपटी चाळवीत परते. त्यावेळी मावळतीच्या सूर्यकिरणांनी उठलेले गोरजांचे थरच थर या मावळतीच्या महाद्वारावर हलके हलके उतरत. द्वारपाल गोप ही महाद्वारं मग यमुना जलानं पाषाणी कपच्यांनी खरवडून दर 2 सप्ताहांनी स्वच्छ धुवून काढीत. फिरलेलं भोवतिया संरक्षण कुंपणाला लागूनच आतल्या बाजूला तशाच पण छोट्या कुंपणांचे वेगवेगळे गौळगोठे. अशा 2 गोठ्यांमध्ये गोधनांच्या चाऱ्यांनी रचलेले, वाळवी लागू नये म्हणून अधांतरी ठेवलेले चौकोनी उंचच उंच मचाण होतं. रानगवताच्या छपरांनी आच्छादले होते ते. प्रत्येक गोठ्यासमोर सुघड दगडांनी उभारलेले पाण्याचे चर होते. ते सतत नितळ निळ्या यमुना नळानं भरलेलं असत. हे गौळगोठे वेगवेगळ्या 18 कुलीन गोपांचे तसेच इतर 18 पगड जातींच्या गोधनांचेही होते. सांडाने तसेच लहानथोर वासरांचे गौळगोठे स्वतंत्र होते. उगवतीच्या महाद्वारालगत सर्वात मोठा प्रशस्त गौळगोठा होता तो माझ्या बाबांचा, नंदाचा. कितीतरी शेकड्यांनी गोधन होतं त्यात. माझे बाबा गोकुळातील सर्व गोपांचे मुखिया होते. सर्वजण त्यांना आदराने नंदबाबाच म्हणत. वज्रातील इतर गोकुळ आमच्या गोकुळाला बाबांच्या नावाने नंदग्राम म्हणून ओळखत. या गोकुळात मध्यभागी वेगवेगळ्या गल्लीबोळांची वसाहत होती. सुरचित अशी. गल्ल्यांना एकमेकीस जोडणारे छोटेच पण स्वच्छ आडवे उभे पायरस्ते होते. त्यांच्या दुबजवांना सांडपाण्याचे चरही होते. घरं साधीच मातीची, स्वच्छ आणि कौलारू होती. सर्व गोपांची त्यांच्या भित्ती कावेने सारवलेल्या होत्या. त्यात चुनकळीने चितारलेली जोड कासेच्या पुष्ट गायींची, शेपट्या फुलवून हुंदडणाऱ्या वासरांची, हंबरणाऱ्या फुसफुसणाऱ्या पुष्ट सांडांची, डेरेदार वृक्षाखाली रवंथ करीत विसावलेल्या खिल्लारांची चित्र होती. आम्ही गोप अभिमानाने वंशाचे वंशदेवता म्हणून इडादेवीची नाना आविष्कारांतील चित्र होती. गोप मथुरेच्या यादवांचे मांडलिक होते. यासाठी यादवांची होती म्हणून ती इडा आमचीही वंशदेवता होती. आद्यपुरुष अभिर्भानूपासून नंतर झालेल्या अनेक गोपराजांची चित्रही जमतील तशी रेखाटली होती. प्रत्येक घरात हटकून दही लोण्यासाठी 7-8 वाकांची शिंकाळी होती. टाक घुसळणीच्या रांजणाशेजारी दोरबद्ध दातेरी उंच मथण्याही होत्या. ओसरीवर सक्त कुळीत सावा, ओदन, गोधूम अशा धान्यांची कणगीची मंडावळीही फिरली होती. या वस्तीच्या बरोबर मध्यभागी माझ्या बाबांचा चांगला 8 खणी प्रशस्त चिरेबंद मुखिया वाडा होता. त्याच्या समोरच भरघेराचा चौक होता. त्याला गोपसभेचा चौक म्हणत. कधी निमित्त घडलं तर इथेच गोकुळाची गोपसभा भरत होती. वाड्याच्या उजव्या हाताला काही अंतरावर घुमटीच्या आकाराचं एक छोटं पाषाणी शिवालयही होतं. त्याच्या गाभाऱ्यात गंडकी पाषाणाची शाळीग्राम वज्रलेपी शिवपिंडी होती. ती अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या संतत यमुना जलधारेत अहोरात्र नाहून निघे. त्याच्या दर्शनी चौकात शिववाहन नंदीची घोटीव बैठी पाठमोरी प्रतिमा होती. आम्ही गोप मूळ पुरुष अभिर्भानूच्या पत्नीपासून, मूळ मातेपासून शिवभक्त होतो. वाड्याच्या डाव्या हाताला काही कासरे अंतरावर मल्लविद्येचा आखाडा होता. त्यात लाकडी, लोखंडी, गदा, दगडी गूढ, घोटीव, मलखांब यांनी सुसज्ज अशी प्रशस्त व्यायामशाळाही होती. असं हे गोकुळ होतं. वज्रभूमीच्या गालावरच्या लाडीक खळीसारखं, निसर्गाला पडलेल्या गोड पहाट स्वप्नासारखं. माझं पहाट स्वप्न मात्र अनेक लहानथोर रसरशीत स्वभावाच्या जिवंत स्त्री पुरुषांनी कसं खच्चून भरलेलं होतं. ही सर्व लहानथोर माणसं उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रारंभीच्या काळातील होती.
म्हणूनच ती अगदी प्राकृतिक होती. त्यांचे राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सारे विकारही त्यांच्या रक्तासारखेच दाट होते, नैसर्गिक होते. आणि होय, त्यांचं निर्भळ, निकोप, निर्लेप प्रेमही तसं घनदाट होतं. निसर्ग सुंदर होतं. त्यांच्या बोलण्या वागण्याला कसलेही आतले बाहेरचे म्हणून वेगवेगळे कप्पेच नव्हते. त्यांचा स्थायी भाव एकच होता, प्रेमासाठी प्रेम, हा प्रेमयोग हा. येथील प्रत्येक माणूस हा प्रेमाचा एक निकोप व रसवंत कंदच होता, भावमधानं शिगोशिग टिच्चून भरलेला. म्हणूनच गोकुळातील ही लहान थोर स्त्री पुरुष माणसं मी विसरू म्हटल्यानं कधी विसरूच शकत नाही. किती माणसं, किती भाव, किती स्वभाव, किती विभाव. माझे बाबा नंदबाबा, गोपांचे मुखिया, वैश्य जातीचे, भरगच्च शरीरयष्टीचे, गोलचर्येचे ठेंगणे. माझी माता यशोदा माता, सशक्त, बाबांहून किंचित उंच, गौर, चंद्रमुखी, सदा हसरी. माझे 8 काका, सुनंद, उपनंद, महानंद, नंदन, कुलनंदन, बंधुनंद, केलीनंद आणि प्राणनंद असे. दिसायला जवळजवळ सारेच नंदबाबांसारखेच एकजात, सगळेच पुढच्या मागच्या वयाचे. आणि त्यांच्या 8 स्त्रिया म्हणजे माझ्या 8 काकू. त्यांना पतीच्या नावानेच आम्ही सुनंद काकू, नंदन काकू, केलीनंदन काकू असे ओळखत व हाका मारत. त्यातील प्रत्येक काका कशा ना कशा तरी निष्णात होता. कोणी गोधनाच्या ऋतूनुसार येणाऱ्या विकारांवर अचूक गुणकारी औषधी वनस्पती देई, कोणी बाबांच्या अनुपस्थित त्यांची सर्व कामं त्यांच्या इतक्याच कौशल्याने पार पाडी, कोणी सप्तसुरांच्या दावणीला बांधून संगीतांचे नाना राग सहज आळवी, कुणी उपनिषदांचा आधार घेत सुंदर प्रवचन देई. यातील केलीनंद काका हे तर हुतुतू, हमामा, लगोरी, तळ्यात मळ्यात, खो खो, आट्यापाट्या, सूरपारंब्या, जलतरण, मल्लविद्या अशा कितीतरी क्रीडा प्रकारात पारंगत होते. म्हणूनच माझे ते सर्वात प्रिय काका होते. माझी दुसरी माता होती रोहिणी माता, यशोदे मातेहून थोडीशी उंच, गौर, सडसडीत, माझ्या ज्येष्ठ बंधूची बलरामदादाची आई. बलरामदादा वयानं माझ्यापेक्षा थोडासाच मोठा, तांबूस गौर, बाळसेदार दाट जावळाचा, पटकन संतापणारा तसंच चटकन निवळणारा. आम्ही सावत्र बंधू होतो. यशोदा मातेला आम्ही दोघंही आदराने थोरली म्हणत असू. साहजिकच रोहिणी मातेची आपसूक धाकली आई झाली होती. आम्हा दोघा भावांना नंतर लाभलेली आणखीन एक बहीण होती, थोरलीला माझ्यानंतर काही वर्षांनी झालेली एका नंगा, आमच्या लाडीवाल कौतुकाने झालेली एका, सर्वांचीच अत्यंत लाडकी एका. या क्षणी मला सर्वाधिक डोळ्यांच्या समोर येत आहेत ते माझे सर्वात प्रिय वृद्ध आजोबा, नंदबाबांचे बाबा चित्रसेन आजोबा होते. भरगच्छ पांढऱ्या शुभ्र भुजतरी मिशांचे, जाड भुवयाही पांढऱ्या शुभ्र झालेले, सदैव तांबूल खाणारे, तो रवंथ केल्यासारखा तोंडात सतत चघळत ठेवणारे, त्यांची घुंगुरवाली चंची बाळगणारे, थोर हाडापेराचे, मस्तकी पिळाचं, विटकरी वर्णाचे गोप पागोटो गुंडाळणारे, कपाळी गोपीचंदनाचा ठसठशीत टिळा रेखणारे, अंगातील बाराबंदीवर घोंगडीचे उपर्ण, दोन्ही खांदाभर वेढून पांघरणारे, कमरेला कावेत रंगविलेल्या करवंदी काठधारी धोत्राचा गुडघ्यापर्यंत करकचून आवळलेला बळकट गोपकाष्टा कासलेले, हातात वरखाली ठसठशीत कुलचिन्ह, चांदीचं कडं ल्यालेले, उजव्या कानपाळीत वरच्या बाजूला टोचलेलं मोतीधारी लोंबतं सोनेरी कर्णभूषण असलेले, थकल्यानं नेहमी वाकलेले, हातानं भक्कम घुंगुरवाळ्या गवळकाठीचा आधार घेत इडा आई म्हणत उठणारे. या आजोबांनी तर मला गोकुळात माझी जीवनगीता कितीतरी ढंगानी गोपभाषेत नीट समजावून दिली होती. कुठलाही माणूस जसं सावलीला सोडू शकत नाही, तसाच मी या चित्रसेन आजोबांना कधीच विसरू शकत नाही. तसं माझं बालपण हे त्रिकुटाचं होतं, भाव त्रिकोणाचं होतं.
मी, बलरामदादा, नंतर तर नुसता दादा आणि आम्ही चांगले 5-6 वर्षाचे झाल्यानंतर आम्हाला लाभलेली एकुलती एक लाडकी बहीण एकानंगा, आमची प्रिय एका. आमचं हे त्रिकूट वाड्यात असताना अधिक त्या आजोबांच्या भोवतीच घुटमळत गरगरत राही. बाबा, थोरली काकी, सर्व काका, काकू, चुलत भावंड यांनी कसं गजबजून गेलो होतं ते. आमचं अभिर भानुवंशीय गोप कुटुंब. बाहेर गोकुळ आणि वाड्यातही गोकुळच. थोरली सांगत आली तसं सांगायचं तर अगदी दूध पिता असल्यापासून मी अतिशय बाळसेदार होतो. सदा हसरा, अनावर, नटखट खट्याळ होतो. किती बाळसेदार तर थोरली, धाकली, गोकुळातील त्यांच्या सख्या, सर्व लहान थोर गोपी क्षणभर काही मला खाली ठेवीत नसत. मला क्षणभरही विसंत नसत. एकदा तर थोरलीने मथणीने ताक घुसत असतानाच गंमत केली. केली कसली? तिच्याकडून आपसुकच झाली ती. शेजारी धाकली आई रांजणाजवळ ताक घुसत बसली होती. काहीतरी गुणगुणत होती. आम्ही दोघं म्हणजे मी आणि दादा रांजणाला धरूनच उभे होतो. ताकात लोणी केव्हा उभरून वर तरंगेल आणि त्याचा गोळा पटकन कसा मटकावता येईल या लालचेनं. दोघेही नागडेच होतो. कमरेला केवळ चंदेरी कडेदोरे काय ते फिरले होते. पायात चांदीचे वाळे होते दोघांच्याही. थोरलीची एक खोड होती. ताक घुसळताना ती मध्येच डोळे मिटून स्वतःला हरवून अगदी तन्मयतेने लईत गोपगोपीत गाणं गुणगुणे. त्या दिवशी मी लोण्याच्या गोळ्याच्या वाट बघून बघून अगदी कंटाळलो होतो. रांगत लडखडत चालत तिच्या पाठीमागं जाऊन उभा राहिलो. बऱ्याच वेळानं तिने घुसळणं थांबवलं. रांजणात हात घालून गुणगुणतच लोण्याचा ताक निथळता थपथपता गोळा हलकेच तिने बाहेर घेतला. मला ती आता रांजणामागे बघू लागली. मी दिसलो नाही तशी ती गोंधळली. इतक्यात कुठं गेला हा असं स्वतःशीच पुटपुटत दालनभर बघू लागली. मी आधारासाठी तिचंच नेसूचं वस्त्र धरून तिच्या मागच तर उभा होतो. क्षणभर ती फिरेल तसं मी आपोआप गोल फिरलो. थोड्या वेळात तिच्या लक्षात आलं की मी तिच्या पदराआड पाठीमागच तर उभा आहे. मला बघताच लोणी भरल्या हातानेच पटकन वर उचलून घेत तिने अगोदर माझे मटामट मुकेच घेतले. अधिक ते माझ्या गालावरच्या खळीचे. मी घुसमटलो. टाहो फोडून रडू लागलो. माझ्या पसरलेल्या टाळ्यातच हातच्या ताज्या लोण्याचा गोळा चटकन भरला तिने. तसा मी आपोआपच मुकाट झालो. माझं अवघं रडणं अवगुंठलं ते केवळ डोळ्यातच. हसत हसत तिने त्या गोरस कक्षाच्या कोनाड्यात ठेवलेल्या गुच्छातील एक टवटवीत मोरपीस खेचलं. कितीतरी रंगछटांनी अंगभर तळपळत होतं ते. निळ्या, जांभळ्या, हिरवट, सोनेरी माझ्या दाट कुरळ्या केशात तिने ते मोरपीस झटकन माळूनही टाकलं. तेव्हापासून हे मोरपीस मला चिकटलं ते सदैव. मोरपीसही माझ्या जीवनाचं पुढे अर्थपूर्ण प्रतीकच झालं. माझ्या बलरामदादाला मात्र ते काही आयुष्यात कधी कधी नाही मिळालं. ते सारं तो दूरवरून बघत होता. धाकलीच्या रांजणाशेजारी घुटमळत होता. काय झालं कुणास ठाऊक. एकाएकी तो आमच्या रोखाने यायला निघाला. तो थोरलीला येऊन भिडलाही. तिचं नेसूचं वस्त्र ओढत मला खाली उतरवून आपणाला वर घ्यावं म्हणून खुणावत केवढा आक्रोश आकांत मांडला त्यानं. रुसून हातपाय नुसते दणादण आपटू लागला. माझ्यामुळे थोरलीच्या काही ते ध्यानीच आलं नाही. त्यामुळे तर तो बिथरलाच. फुरगटून थेट दालनाच्या मध्येच जाऊन बसला. वरचं छत उडून जाईल असा टाहो फोडून सटासट हातपाय झाडून आक्रोशू लागला. मला पटकन खाली ठेवून थोरली व रांजणाजवळून धाकली दोघीही धावल्या. त्याला शांत करण्यासाठी त्यांनी नानापरी केल्या. तो काही आवरत नव्हता. दोघींनीही धरलं तरी उसळी घेऊन हातपाय झाडत टाचा आपटत नुसता फुसफुसत होता. आता तर त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. शेवटी तर तो कक्षात मध्येच चक्क आडवा पडून निपचित पडला. आता मात्र मी एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ गेलो. तो डोळे मिटून निपचित पडला होता. बंधुप्रेमानं मी त्याची दाट केशावळ माझ्या हाताने घुसळली. त्यानं डोळे उघडले. मला पाहिलं पण प्रतिसाद काहीच नाही. आता मीही रुसलो. त्याला पाठमुरा होऊन चालू लागलो. तसं त्याने पाठोपाठ येऊन मला गाठलंच. आता तर चक्क तो हसत होता. आम्हाला असं बघून खेचल्यासारखं आमच्या दोन्ही आया धावत आल्या. त्याने पटापट उचलून मुके घेत घेत आम्हाला भुजेवर घेतलं होतं.
मी होतो धाकलीच्या रोहिणी मातेच्या भुजेवर, माझा दादा बलराम दादा होता थोरलीच्या यशोदा मातेच्या भुजेवर. तिने सांगितलेली एक आठवण तर सततच माझ्याबरोबर राहणार आहे, माझ्या छातीवरच्या जन्मजात केशमय वत्सचिन्हासारखी. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तसेच घंटी आयकॉनला दाबून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.